नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विद्यार्थी मित्रांचे मला भरपूर कमेंट्स आहे रिलेटेड टू महावितरण विद्युत सहायक एक्झाम आणि महाजनको टेक्निशियन 3 एक्झाम, या दोन्ही एक्झाम पेंडिंग आहे। त्यामध्ये महावितरण विद्युत सहायक जी एक्झाम आहे ती फक्त एकटी एक्झाम आहे जी पेंडिंग आहे महावितरणमध्ये ऑलरेडी ज्या पोस्ट आलेल्या होत्या त्यामध्ये अकाउंट असिस्टंट असेल, जेई असेल, एई असेल, यांचे रिझल्टसुद्धा लागले, यांचा DV सुद्धा झाला। ठीक आहे, आता फक्त विद्युत सहायक पेंडिंग आहे। महावितरण 5300 प्लस वॅकन्सी आहे आणि त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3चं फॉर्म सबमिशन ऑलरेडी झालेलं आहे। 15 ते 17 डेट्स इथे अलाउड आहे। विद्यार्थी मित्र चांगल्या तयारीमध्ये आहेत, त्याची सुद्धा एक्झामची विद्यार्थी मित्र वाट बघत आहे। तर या दोन्ही एक्झामबद्दल थोडंसं अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। महावितरण विद्युत सहायक एक्झाम म्हणजे बघा, महापारेषण झालेली आहे, त्याचा रिझल्ट पेंडिंग आहे। त्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या वायरमॅन रिलेटेड, आता ती सुद्धा सॉल्व होईल किंवा त्या रिलेटेड जे काही रिझल्ट आहे तो सुद्धा रिझल्ट लवकरच येईल। 15 मार्चच्या जवळपास रिझल्ट येईल असं आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये अपडेट दिलेला आहे। परंतु त्यानंतर आता महावितरणची एक्झाम अजूनपर्यंत झालेली नाही आहे। नंबर ऑफ पोस्ट ह्या खूप जास्त आहेत आणि भरपूर म्हणजे 5 ते 6 शिफ्टमध्ये सुद्धा ही एक्झाम होऊ शकते असं अंदाजित आहे। त्यामुळे याला थोडासा वेळ होतो आहे, याला थोडासा डिले होतो आहे। बाकी डिपार्टमेंटल म्हणा किंवा इंटरनल म्हणा किंवा टेक्निकल म्हणा किंवा IBPSच्या थ्रू म्हणा, असली कुठलीही अडचण ह्या एक्झामसाठी नाही आहे, ते आपल्यासाठी चांगलं आहे। ठीक आहे, काही गोष्टींमध्ये अडचणी असतात परंतु इथे अडचण नाही आहे, त्याच्यामुळे एक्झाम ही कधीही होऊ शकते। महावितरणमध्ये इलेक्ट्रिशियन प्लस वायरमॅन प्लस CO हे तिन्ही ट्रेड्स अलाउड आहे, त्याच्यामुळे इथे कॉम्पिटिशन बऱ्यापैकी जास्त आहे। परंतु जे वायरमॅनचे विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा बऱ्यापैकी इथे अभ्यास झालेला असेलच असं मी गृहीत धरतो, कारण मला कमेंटच तसे आलेले आहे। त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंगली सांगू इच्छितो मित्रांनो की अडचण कुठलीच नाही आहे, एक्झाम कधी होऊ शकते। मार्च एंडमध्ये सुद्धा ही एक्झाम ते कंडक्ट करू शकतात, त्यामुळे त्या दृष्टीने तयारीमध्ये राहा, कुठेच कमी पडू नका। कारण की महापारेषणमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला आहे आणि आता आपण बऱ्याचशा त्याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आहे। रिझल्ट आल्यावर महापारेषण रिलेटेड आपल्या ITIचे विद्यार्थी त्यांचं कळलंच काय आहे, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर महापारेषणमध्ये कमी आलेला आहे विद्युत सहायकच्या एक्झाममध्ये एक्झाम झाल्यावर, परंतु आता महावितरणची जी काही आता एक्झाम आहे ती पेंडिंग आहे, त्याच्यामुळे आता कुठेच कमी पडू नका। मुख्यत्वे निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या। मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला होता महापारेषणच्या वेळेस एक्झामच्या आधी की निगेटिव्ह मार्किंग आणि 5 ऑप्शन, एक्झाममध्ये 5 ऑप्शन असतात, तर हे तुमचा घात करतात, हे तुम्हाला मी क्लिअरली सांगितलं होतं। आतासुद्धा मी तेच सांगतो आहे की निगेटिव्ह मार्किंग हे खूप जास्त तुम्हाला धोकादायक असतात, त्याच्यामुळे लक्षात घ्या। आणि जे काही तुमचा सब्जेक्ट आहे, जसं मराठी आहे, ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित मॅथ्स ज्याला म्हणतो आपण, आणि बुद्धिमत्ता, आणि त्यानंतर टेक्निकल, या 4ही विषयामध्ये किंवा 4ही याच्यामध्ये तुम्हाला 0 किंवा त्यापेक्षा कमी किंवा मायनस मार्क नको, हे आता लक्षात आलेलं आहे। 0.25, 0.75, 0.67 वगैरे हे तुम्हाला चालेल किंवा 2-3 मार्क असेल चालेल। फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये वगैरे, मराठी आणि अंकगणितमध्ये विद्यार्थ्यांचा घोळ होतो आहे, बाकी रिझनिंग आणि टेक्निकलमध्ये असा काही इश्यू येत नाही आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक विषयाचा चांगला अभ्यास करा। तुम्ही जिथे कमी पडला असाल तिथे व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानुसार तयारीला म्हणजे थोडासा वेग द्या, कारण की एक्झाम ही कधीही होऊ शकते। कोणी तुम्हाला सांगत असेल की 1 महिना वेळ आहे, 2 महिना वेळ आहे, अशा अडचणी आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, ॲड कॅन्सलच होईल। बऱ्याचशा तर असं अफवा माझ्यापर्यंत येतात की ॲड कॅन्सलच होईल, आता महावितरण विद्युत सहायकची एक्झामच होणार नाही, अशा अडचणी आहे, तशा अडचणी आहे। हे काहीही यातलं खरं नाही आहे, लक्षात घ्या। मी तुम्हाला कन्फर्म सांगतो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही आहे। विनाकारांच्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये पडून आपला अभ्यास डिस्टर्ब करून घेऊ नका, माझी विनंती आहे, माझी रिक्वेस्ट आहे। 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून विद्यार्थी मित्र वाट बघत होते या एक्झामची, या पोस्टची, या वॅकन्सीची। आता ती वॅकन्सी आहे तर फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा। थोडा मार्काने सिलेक्शन जाते मित्रांनो, 2-2, 3-3 मार्काने सिलेक्शन जाते, तेव्हा खूप जास्त वाईट वाटते। त्याच्यामुळे या विनाकारांच्या फालतू गोष्टी आहेत त्यापासून दूर राहा। जो तुमचा वीक पॉईंट आहे, जसं टेक्निकल आहे किंवा मराठी ॲप्टिट्यूड असेल, तिथे लक्ष द्या। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोर 150 पैकी 110, 100पर्यंत येतो, पण तो मराठीमध्ये 0 असतात, तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये 0 असतात किंवा निगेटिव्हमध्ये असतात, मग त्यांचं सिलेक्शन होत नाही, लक्षात घ्या। त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा। मार्चच्या एंडमध्ये सुद्धा ही एक्झाम होऊ शकते। मी तुम्हाला एक्झॅक्ट डेट सांगू शकत नाही, कारण ते मलासुद्धा माहिती नसते। एक्सपेक्टेड डेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे आपल्यापर्यंत। ठीक आहे, ती जर आली तर ते आपण सांगू, अन्यथा थोडंफार 8-15 दिवस मागे पुढे होऊ शकते। 2-4 महिने काही खूप जास्त डिले होणार नाही आहे, परंतु पुढच्या 1 महिन्यामध्ये ही एक्झाम होऊ शकते कधी पण। ठीक आहे, त्याच्यामुळे तसं तयारीमध्ये राहा। सध्या मार्चच्या एंडिंगमध्ये, कारण आता 7-8 तारीख आलेली आहे, 7 तारीख आलेली आहे मार्चची, त्याच्यामुळे आता एंड जो आहे आपण तिथे टार्गेट ठेवू शकतो। फॉर एक्झाम्पल लास्ट वीक जो आहे तो मार्चचा, तिथे आपण टार्गेट ठेवू शकतो। तुम्हाला पुढच्या 8 दिवसांमध्ये सुद्धा एखाद्या नोटीस एक्झामचं येऊ शकतं, त्यानुसार तयारीमध्ये राहा, कुठेच कमी पडू नका। आणि त्यानंतर
जेनको म्हणजे महानिर्मितीमध्ये टेक्निशियन 3च्या ज्या काही 800 वॅकन्सीज आहे, तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्र आता फॉर्म सबमिशन झालेलं आहे, त्याचीसुद्धा एक्झामची वाट बघत आहे. त्यामध्ये फक्त नॉन टेकचं सिलेबस असते. त्यामध्ये तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग एवढंच राहते. मॅथ्समध्ये 25 प्रश्न 25 मार्क, रिझनिंगमध्ये वर्बल 25 प्रश्न 25 मार्क आणि नॉन वर्बल 25 प्रश्न 25 मार्क. ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये हे पेपर होतात. निगेटिव्ह मार्किंग तिथे नाही आहे. जेनकोमध्ये ही चांगली गोष्ट आहे. आपलं त्या रिलेटेड तुमचा अभ्यास सुरू असेल असं मी गृहीत धरतो. तिथे कट ऑफ हा खूप जास्त जातो. 75 प्रश्न 75 मार्क तिथे असतात. 90 मिनिटाचा वेळ असतो, 1.5 तासाचा. तिथे कट ऑफ हा खूप जास्त जातो. त्याच्यामुळे तशा तयारीसाठी स्ट्रॉंग तयारी तुमची पाहिजे. 75 पैकी साधारण 65च्या वर तुमचा कट ऑफ असतो. त्याच्यामुळे त्याला लाईटली घेऊ नका. आणि तिथे परमनंट जॉब आहे. महावितरण महापारेषणसारखं ते नाही आहे. तो परमनंट जॉब आहे. डायरेक्ट तुमचा 50-55च्या घरामध्ये सॅलरी जाते, पहिली सॅलरी. त्याच्यामुळे त्या तयारीमध्ये राहा, कुठेच कमी पडू नका महाजेनकोसाठी. आणि CSR रिलेटेड जो इश्यू आहे, जे काही मॅटर सुरू आहे, त्या रिलेटेड वरचेवर आपण अपडेट देतोच आहे. त्यामध्ये सध्या कुठल्याही प्रकारचा स्ट्रॉंग अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही आहे. परंतु एवढंच आहे की थोडासा लढा विद्यार्थी मित्रांचा चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्याच्यामध्ये वरचेवर अपडेट घेऊन आपण तुम्हाला माहिती देऊच. परंतु त्याचा विचार तुम्ही सध्या करायचा नाही. तुम्ही फक्त सगळं अभ्यासावर फोकस करायचं. जर एक्झाम आली फॉर एक्झाम्पल एप्रिलमध्ये सुद्धा, आता मार्चमध्ये शक्यता आहे महाजेनकोची कमी आहे, एप्रिलमध्ये एखादा डेट ते देऊ शकतात, माझा असा अंदाज आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जागा थोडं कमी आहे, 800 जागा आहे. आणि त्याच्यामध्ये जनरल कॅन्डिडेटसाठी किंवा ज्यांचं विदाऊट एक्सपिरियन्स आहे त्यांना फक्त 400 जागा आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॅसिलिटीज भरपूर आहे जेनकोमध्ये. त्यामुळे त्याचंसुद्धा तुम्ही तयारीमध्ये चांगला राहा. ठीक आहे. तर मित्रांनो, दोन्ही एक्झाम ज्या आहे, महावितरण विद्युत सहायक आणि महाजेनको टेक्निशियन 3, यासाठी आपलं ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि प्ले स्टोअरवर तुम्ही इंजिनियर अमोल जर टाईप केलं तर तुम्हाला तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्या ॲपवर तुम्हाला महाजेनको टेक्निशियन 3चा अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा कोर्ससुद्धा आपण डिझाईन केलेला आहे. त्या कोर्समध्ये महाजेनको टेक्निशियन 3 रिलेटेड जे महत्त्वाचं आहे ते मी जास्त फापट पसारा ठेवलेला नाही आहे. हा कोर्स आपल्या ॲपवर आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर महाजेनको टेक्निशियन 3ची टेस्ट सिरीजसुद्धा विद्यार्थी मित्रांनी खूप जास्त रिक्वेस्ट केली आणि त्याला सुरुवातीपासूनच इतक्या जास्त ॲडमिशन झालेले आहे. ती सुद्धा टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर आहे, ते तुम्ही घेऊ शकता. टेस्ट सिरीज तुम्ही आताच घ्या, कारण किंवा कोर्ससुद्धा तुम्हाला घ्यायचा असेल तर आता घ्या, कारण खूप जास्त नंतर घेऊ नका. बरेचसे विद्यार्थी मित्र एक्झामच्या 8 दिवस आधी टेस्ट सिरीज घेतात, मग त्यांना फायदा होत नाही. आतापासून गेलं तर तुमचा तिथे जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही आता घेऊ शकता लवकरात लवकर. अजूनही तुमचा महिन्याभरामध्ये सगळा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो महाजेनकोचा. आणि महावितरणमध्ये टेस्ट सिरीज आहे, 2-3 टेस्ट सिरीज आपण दिलेल्या आहे. खूप जास्त ॲडमिशन त्यामध्ये सुद्धा झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या 8 तारीख आहे, 8 मार्च आहे, महिला दिन आहे. आणि त्यामुळे आपण 1 ते 2 दिवस त्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देतो आहे दोन्ही कोर्सवर. आणि बाकी कोर्सवर सुद्धा आपण डिस्काउंट दिलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची, तिथे तुम्हाला ते कोर्सेस मिळून जातील. तर आशा करतो मित्रांनो, थोडाफार दिलासादायक मी तुम्हाला एक अपडेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. महावितरणची एक्झाम जास्त डिले होणार नाही. तुम्ही असं समजू नका की 1-2 महिने डिले होईल. इतकी डिले होणार नाही आहे. एक्झाम लवकरच होईल. आणि महाजेनकोची एक्झाम एप्रिलमध्ये आपल्याला एक्सपेक्ट करू शकतो, जर सगळं क्लिअर झालं तर. मी तुम्हाला माहिती मिळाली असेल, थोडंसं बूस्टअप मिळालं असेल, थोडंसं मोटिवेशन मिळालं असेल एक्झामसाठी. आणि तयारीमध्ये राहा, खूप जास्त तयारीमध्ये राहा, कारण आता यानंतर परत तुम्हाला चान्स मिळणार नाही. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडंसं माहिती मिळेल आणि ते सुद्धा अभ्यासासाठी बूस्टअप त्यांना मिळेल, मोटिवेशन मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.